आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत डॉक्टर तेजस लोखंडे. ते केसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आरोग्य सौख्य या संस्थेमध्ये कन्सल्टंट आयुर्वेद फिजिशियन आणि पंचकर्म एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहेत. स्वराज्य कला संस्थेच्या माध्यमातून कॅलिग्राफी, रांगोळी, पेंटिंग, मोडी लिपी ह्या प्रसारासाठी ते विशेष कार्यरत असतात. गेली 17 वर्ष ते सातत्याने वारी करत आहेत आणि आषाढी वारी येथे वैद्यकीय सेवा तसेच आयुर्वेदीय उपचार, अग्निकर्म याचाही ते विशेष वापर करून लोकांची मदत करत असतात. डिजिटल वारी, वारी जनातली, जनांच्या मनातली. कोरोना काळात त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम यंदा 7व्या वर्षाच्या पदार्पणात आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार, मी दुर्वांजली दीपक देवरुखकर तुमचं मनापासून स्वागत करते मची बैठक ह्या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आजचा भाग हा आषाढ एकादशी विशेष भाग असणार आहे. आषाढ एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं एक सुंदर चित्र. पांढरे शुभ्र कपडे घातलेले, संथ पावलांनी चालणारे, मनात अपार श्रद्धा घेऊन आलेले भक्त जे चालत आहेत वारी पंढरपूरची. ह्या वारीमध्ये आपण सगळेजण जाऊ शकत नाही, पण हो, त्याबद्दल जाणून नक्कीच घेऊ शकतो आणि त्यासाठीच आपला आजचा कार्यक्रम असणार आहे. आपल्या सोबत आज आहेत डॉक्टर तेजस लोखंडे. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमच्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आता आम्हाला, पण त्याआधी तुमची आणि तुमच्या कामाची थोडी ओळख करून द्याल. सगळ्यात मोठी ओळख माझी, मी केसीचा विद्यार्थी, त्यामुळे मी डॉक्टर तेजस लोखंडे. केसीचा या महाविद्यालयातून आपण मराठी मंडळातनं काम करताना आणि आज तुमच्याबरोबर हा पॉडकास्ट शूट करताना मला खूप छान वाटतंय. मी गेली 17 वर्ष आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ज्ञ म्हणून मुंबई इथे काम करतो आहे. गेल्या 17 वर्षांमध्ये विविध क्षेत्रातनं, जसं ऑकल्टमध्ये न्यूमरोलॉजी आहे, वास्तू आहे, टॅरो आहे आणि क्रिस्टल हिलिंग्स आहेत, ज्या आयुर्वेदाशी निगडीत शास्त्र आहेत यांचा सुद्धा मी अभ्यास करून त्याचं प्रॅक्टिस करत आहे. आणि आज ज्या निमित्ताने आपण भेटलो आहोत माऊलींचरणी, या माऊलींनी मला गेल्या 17 वर्ष आमच्या वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून मला वैद्यकीय सेवेची संधी अखंडितपणे दिलेली आहे. त्यामुळे वारी जगता जगता आज इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत, ह्याचा एक सार्थ आनंद आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण आजच्या वारीच्या निमित्ताने आपण एवढीच ओळख. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की तुम्ही 17 वर्ष ही वारी करताय आणि तुम्ही तुमची वैद्यकीय सेवा तुम्ही तिथे पुरवताय. तर मग तुमच्या वारीच्या गोष्टींबद्दल काही सांगाल का आम्हाला? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे नॉन महाराष्ट्रीयन स्पीकर्स आहेत त्यांना पण थोडं आपण ज्ञान देऊया की वारी म्हणजे नेमकी काय, ती कोणी सुरू केली, ती कशी असते, कोण करतं, कोण करू शकतं, याबद्दल थोडी माहिती सांगा. आता कसं आहे, वारी म्हटले की आता लोकांना त्याची फार अनुभूती आलेली आहे आणि लोकांना आता तो एक ट्रेंड पण झालेला आहे की आम्हाला वारीला जायचंय. तर निश्चितच सोशल माध्यमांच्या मुळे आपल्याला ही वारी अनुभवता येते. पण निश्चितच तुझा प्रश्न खूप छान आहे की वारी नेमकी सुरू कधी झाली. कारण वारी म्हटलं की आपल्याला वाटतं की हल्लीच काहीतरी, जसं की आगमन सोहळे जसे सुरू झाले तशी वारी आता काही उमजली की नाही. पण वारी म्हणजे काय की वारंवार एखादी गोष्ट ज्या वेळेला होते, इट्स अ पार्ट ऑफ रिपिटेशन, राईट. आपल्याकडे साडी आहे, 6 वार 9 वार, एक वार म्हणजे एक माप आहे आणि ते 1 वार 2 वार 3 वार, जेव्हा ते 6 वार होतं त्यावेळेला ती 6 रिपिटेशन्स असतात. मग एखादी गोष्ट सातत्याने ज्यावेळेला तुम्ही ती नियमितपणे करता, शिस्तबद्ध पद्धतीने करता, त्याला वारी म्हणतात. आणि माझ्या डेफिनेशनने मी आजच्या जनरेशनला सांगू शकेन एका शब्दात, वारी आहे ही शिस्त. शिस्त आहे तुमच्या अध्यात्माची, शिस्त आहे तुमच्या प्रामाणिकपणेची, शिस्त आहे तुमच्या संस्कारांची, शिस्त आहे तुमच्या परंपरेची, शिस्त आहे तुमच्या समतेची. आणि ही शिस्त आहे प्रत्येक वारकऱ्याच्या अंगी. आणि जो वारकरी ह्या शिस्तींचं पालन करतो तोच हा खरा वारकरी. जसं तू म्हणालीस की वारी केव्हा सुरू झाली, तर तसं बघायला गेलं तर किमान ह्याला 1001 वर्षांचा कालखंड आहे. कारण ज्ञानोबा माऊली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे,
त्यांचे आजोबा, ज्ञानोबांचा कालखंड 13वा शतक 13th सेंचुरीचे ते होते, त्यांचे आजोबा म्हणजे किमान 1-1.5 सेंचुरी आधीचे असतील, तेही वारी करत होते असे उल्लेख आहेत आपल्याकडे. आणि ज्ञानोबा माऊलींना जसं त्यांचे ज्येष्ठ बंधू होते निवृत्तीनाथ महाराज, त्यांनीही वारीची दीक्षा दिली. अशा पद्धतीने ही वारीची एक नोंद आपण पकडू शकतो. खरं तर ऍक्च्युअल डेट डॉक्युमेंटेशन आपण नाही बघू शकत, पण आपण जे अभ्यासातनं आणि पत्रकातनं आपल्याकडे जे ग्रंथ संपदा उपलब्ध आहेत त्याच्यातनं हा कालखंड आपल्याला एक सापडतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की वारी ही शिस्त असते, वारी प्रत्येक वारकऱ्याच्या आत भिनलेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण ह्या गोष्टी बघतो, आपण टीव्ही वरती बघतो, आपण समाज माध्यमांवरती बघतो. तर मग तुम्ही सांगू शकता का की आपण नेहमी एक उल्लेख ऐकतो, तो आवर्जून हा असतो की ह्या गावातनं ही पालखी निघाली, ह्या गावातनं ह्या रस्त्याने वारकरी चाललेत, इथे या पालखीला या दिंडीला लोक मिळाली आहेत आणि मग ते एकत्रितपणे चालत आहेत. तर ह्या मागचं लॉजिक काय असतं किंवा काय नियंत्रण असतं? कारण आताच आपण बघतो की आपली साधी फोन नसेल, आपल्याकडे मॅप नसेल, आपली चुकामुक होते लोकांसोबत. तर इतक्या काळापासून चालत आलेली वारी आणि ती इतकी निर्गुणपणे, इतकी निर्विकारपणे चालत असते, तर त्याच्या मागचं काय लॉजिक आहे किंवा काय व्यवस्थापन आहे? सो कुतूहल खूप छान आहे माऊली. मी माझ्या सगळ्या विठ्ठल भक्तांनाही सांगू इच्छितो की जसं आता माऊलींनी विचारलं की वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या मार्गातून त्या मार्गक्रमण होतात. तर आपण जर का संत संप्रदाय बघितली आणि आपण खूप नशीबवान आहोत, आपण महाराष्ट्र भूमीत, जिला संतांची भूमी असं म्हटलंय, त्या भूमीतल्या आपण, तर आपल्याकडे विविध संतांची संप्रदाय आहेत. जसं मी म्हटलं की निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताबाई, हे 4 तर आपल्याला खूप सगळ्यांनाच चांगले माहिती आहेत. पण ह्यांच्या पुढची सुद्धा जी पिढी आहे, ज्याच्यामध्ये संत नामदेव आले, चोखा आला, कान्होपात्र आल्या, तुकाराम आले, म्हणजे लिस्ट इज नॉट एंडिंग, इट इज व्हेरी वास्ट. आणि प्रत्येकाचा एक फॉलोअर बेस होता, है ना. आता ज्ञानोबा माऊली हे कुठे, त्यांचं घर सगळं आळंदीला होतं आणि त्यामुळे त्यांचा जो तिकडचा फॉलोअर बेस होता, ते ज्या वेळेला ज्ञानोबांची पालखी किंवा ज्ञानोबांचे पादुका हे पंढरपुराला घेऊन यायचे, त्यावेळेला त्यांचा जनसमुदाय वेगळा होता. त्याचबरोबर सोपान काकांनी त्यांची समाधी सासवड इथे घेतली. मग तिथे घेत असताना त्यांच्याबरोबर जे सहकारी होते, त्यांचे जे भक्तगण होते, त्यांचा फॉलोअर बेस आहे की जे सोपान काकांच्या ज्या पादुका आहेत त्यांना पंढरीला भेट देण्यासाठी तो मार्गक्रमण वेगळा आहे. म्हणजे अगदी थोडक्यात आपण बघूया की कॉलेज आपलं चर्चगेटला आहे, पण एखाद्याला कल्याणवरून यायचंय आणि एखाद्याला बोरिवलीवरून यायचं, तर दोघांच्या ट्रेन्स वेगळ्या आहेत, पण गाठणार काय आहे? केसी सारखं पंढरपूर, बरोबर. मग ही आपण जी संतांची मांदियाळी बघतो, तर मी थोडक्यात ज्या लोकांना माहिती आहेत, मी फक्त एक नॉलेज म्हणून सांगेन की ज्ञानोबा माऊली म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली ह्यांची पालखी ही आळंदीहून पंढरपुराकडे येते, सोपान काकांची सासवडवरून पंढरपुराकडे येते, संत तुकोबा महाराजांची जी पालखी आहे ती देहूवरून पंढरपुरास येते, आणि संत मुक्ताबाई ह्यांचीच पालखी बऱ्यापैकी खूप लांबून येते, ती आहे जळगाव येथून. आणि संत निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबाचे ज्येष्ठ बंधू यांची त्र्यंबकवरून येते. हे तर मोजक्या सांगितल्या, पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या वेळेला आपण वारीतला पालखी सोहळा पाहतो, त्यावेळेला एक नियम आहे की हा जर का माऊलींचा रथ आहे तर ह्याच्या पुढे फक्त 27 दिंड्या ह्या मानाच्या असतात, आणि त्याच्या पाठी आज ज्या रजिस्टर्ड आहेत त्या किमान 400हून जास्त आहेत. म्हणजे इतकी संतांची मांदियाळी आज आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली आहे. आणि म्हणूनच मला फार स्वतःचं नशीब बलवंत वाटतं की या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. सर, तुम्ही एवढं छान सांगितलं, वारीबद्दल सांगितलं, तुम्ही कुठल्या गावातनं कुठली वारी येते, कुठल्या संतांची कुठली दिंडी येते, हे सगळं आम्हाला सांगितलं. आम्हाला तर वारकऱ्यांबद्दल सांगा की वारकरी म्हणजे नेमकं कोण आणि तो वारी कशी करतो ह्याबद्दल सांगा. वारकरी म्हणजे जो वारीची पहिले तर आतुरतेने वाट पाहतो ना, तो वारकरी. बरोबर. कारण त्याच्यासाठी वारी म्हणजे फक्त चालण्याचा प्रवास नाहीये, तर तो त्याचा जीवनपट आहे. इट्स अ लाईफस्टाईल, व्हॉट अ वारकरी प्लेज इन हिज लाईफ. तर तो वारकरी म्हणजे काय, तर वारीमध्ये ज्या गोष्टी घडतात हे फक्त वारीमध्ये नाही, त्याच्या आयुष्यात त्या दैनंदिन, इट्स अ पार्ट ऑफ हिज लाईफस्टाईल. म्हणजे जर का एक वारकरी म्हणालात तर त्याच्या आयुष्यात काय महत्वाच्या गोष्टी आहेत, तर एक तर विठ्ठल आणि नामसंकीर्ण. तर त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात काही जोडलेल्या गोष्टी आहेत. भजन आलं, कीर्तन आलं, अभंग आलं, ह्या जोडीला जे येणार आहे टाळ, मृदुंग, वीणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या साठ्यातल्या असतात. त्याचबरोबर त्याच्याकडे ह्या गोष्टींचा जो काही आकलन असतो या भागाचा, की आपल्याला आयुष्यात पुढे जर का जायचं असेल तर अध्यात्म हा एक सात्विक
प्रकार आहे त्यातला. आणि त्यातनंच आपण आपल्या शरीरातले जे काही गुण आहेत ते राखता आणि जे नको असलेले गुण आहेत ते सगळे ह्या विठ्ठल चरणी कसे आपण अर्पण करू शकतो, की जेणेकरून आपलं जे लाईफस्टाईल आहे हे एक चांगल्या मार्गावरती जाईल. आणि तो मार्ग म्हणजे वारी, आणि तो जगतो म्हणजे तो वारकरी. वा. की संध्याकाळ झाली की त्यांचे हरिपाठ असतात. बरोबर. म्हणजे सतत तुम्ही ज्या वेळेला त्या नामसंकीर्तनात राहतात आणि त्या नावाचे, त्या मंत्रांचे व्हायब्रेशन ज्या वेळेला तुमच्या सभोवती घडतात, तर हे निश्चित तुमच्या लाईफस्टाईलला हे वाढवणारे असतात. तुमचे गुण आहेत हे वाढवणारे असतात. वारकरी म्हणजे असा माणूस जो वारी एक दिवस नाही तर आयुष्यभर जगत असतो. किती किती योग्य बोललाय तुम्ही सर. आता वारकरी झालं, पण वारकरी हे सगळं करत असताना त्यांच्यासोबत जे नियोजन असतं, म्हणजे आपले पोलीस दल असेल, आपली बाकीची संस्थानं असो, त्याचं तुम्ही सेवा अर्पण करता वैद्यकीय चिकित्सेमधून. बरोबर. तर अशा सगळ्या संस्थेमधनं जी सेवा अर्पण होते, त्यांचं नियोजन, हे सगळं कसं असतं? हे व्यवस्थापन कसं असतं? कारण आपण बऱ्याचदा बघतो, की असा कुंभमेळ्यासारखा एखादा कार्यक्रम असेल, एखादा बरोबर. आयोजन असेल तर त्याच्यामध्ये खूप संख्येने भाविक येतात आणि त्याचबरोबर खूप संख्येने लोकांना त्रास होतो. आपण दगाफटका झालेला बघतो. आपण चिरडलेली गेलेली लोक बघतो गर्दीमध्ये. तर मग हे सगळं होण्याची शक्यता खूप कमी असते वारीमध्ये. आपण खूप कमी घटना ऐकतो अशा, की हा. वारीमध्ये कोणाला तरी दगाफटका झालाय, काहीतरी त्रास झालाय. तर बरोबर. मग बरोबर. ह्यामागे खूप छान आणि खूप स्ट्रॉंग असं व्यवस्थापन लागत असेल ना? व्यवस्थापनाच्या आधी मी एकच शब्द पुन्हा सांगेन, की जेव्हा आपण आजच्या पॉडकास्टची सुरुवात केली आणि वारीचं मी समीकरण प्रत्येकाला कळेल म्हणून एकच शब्द सांगितलं, दॅट इज शिस्त, शिस्त. बरोबर. डिसिप्लिन. आणि जिथं डिसिप्लिन फॉलो होते ती आज नाही होत आहे. ही वर्षानुवर्ष हीच परंपरा आहे वारकऱ्यांची आणि वारीची. हो. कारण आज जसं तू आता कुंभ म्हणालीस, कुंभ एकाच ठिकाणी भरतो आणि थोड्या वेळ आधीच आपण बघितलं की आपल्या महाराष्ट्रातून किती संतांचे, आणि महाराष्ट्रच नाही तर किमान कर्नाटक आणि बाजूच्याही आपल्या बॉर्डर. स्टेट्सच्या आजूबाजूकडूनही आपल्याकडे अनेक दिंड्या येतात आणि त्या खरंच पाहण्यासारख्या असतात हा. कारण आपण जेव्हा भक्तिभावाने आपण महाराष्ट्रीय जी आपली अभंगांची चाली असतात, कर्नाटकात गेलीस ना की तुला त्या पद्धतीची हो. छान एक कर्नाटकी संगीत संगीतचा असते. लय तिथे तुला सापडतो. बरोबर. आता ह्यांची जी मॅनेजमेंट आहे ही थोडक्यात कशी असते, की पहिल्यांदा जी ही वारी ज्यावेळेला सुरू झाली, मी थोडंसं इतिहासाकडे परत जातो, अगदी. की अनेक जण आपापल्या इथून, आणि त्यावेळेला लोकसमूह हा मोजका होता, त्यामुळे ते सहज आपले 19, 20, 21 दिवसांची जी वारी आहे हे आपले जे माऊलींचे पादुका आहेत हे गळ्यात बांधून गळ्यात घेऊन जायचे. आणि पॅटर्न तोच होता, सकाळी निघायचे विसावा आणि मग संध्याकाळी परत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी असं ते चालत जायचं. ह्याच्यामध्ये काही कालांतराने ज्यामध्ये चेंजेस आले, की ज्यावेळेला गाड्यांचं इन्व्हेन्शन झालं, मग बैलगाडी वगैरे आहेत, मग लोक त्यातनंही प्रवास करू लागले. पण त्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रॉब्लेम असा नंतर नंतर होऊ लागला, की यवनांचा म्हणजे मुघलांचं ज्या वेळेला राज्य आलं आणि दे वर लाईक ऍक्च्युअली डिस्टर्बिंग द होल सिनारिओ, तर त्यावेळेला आपल्याकडे हे अभिमानाने मला सांगायला आवडेल, की आपल्याकडे छत्रपती संभाजी महाराज होते. त्यांनी हे आपल्याकडे उल्लेख आहेत हा बरं. माऊली, की महाराजांनी आपल्याकडे म्हणजे समज अशी वारी चालली आहे, थोडं व्हिज्युअलाइज देतो, त्या वारीला काहीही त्रास होणार नाही त्यासाठी आपले मावळे होते हे बाजूला उभे होते. म्हणजे अशा नोंद आहेत आपल्याकडे. आणि मग काही कालांतराने आपल्या ग्वाल्हेरचे एक शिंदे सरकारांपैकी हैबत बाबा आफरळकर म्हणून आहेत, आरफळकर. तर ते सातारा जिल्ह्याच्या बाजूला तिथे ते आरफळ म्हणून जे गाव आहे तिथले ते रहिवासी, आणि त्यांनी लष्करी म्हणजे जी मिलिटरी रेजिमेंट आपण म्हणतो ना त्या पद्धतीने आत्ताची जी आपल्याला सुरळीत वारीचा जो प्रकार दिसतोय हा त्यांनी रचलेला पाया आहे त्याचा. बरं. म्हणजे ही थॉट अबाउट समथिंग, की ही डिसिप्लिन करायची, आणि त्यांच्या मनात एक होतं की तोपर्यंत एक वेगळ्या पद्धतीने आपली वारी सुरू होती. आणि आता जो तुझा उत्साहाचा प्रश्न आहे की ही कशी मॅनेज होते, हो. तर त्याचं स्वरूप हे हैबत बाबांनी आणलं, बरं. की हा रथ. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येही की सण सोहळे आले की तो उत्सव झालाच हो, पाहिजे, अगदी. एवढी एनर्जी आपल्याकडे आहे. आणि आता तर या काळात आपण आगमन सोहळ्यांवर या सगळ्या हो. गोष्टी अनुभवतोच आहोत. तर आरफळकरांना कुठेतरी वाटलं की ही गोष्ट आपण अशी करूया का, की माऊलींचा रथ असेल आणि मग त्या पद्धतीने करू, आणि मग त्यामध्ये त्यांनी ही शिस्तबद्ध जी पद्धत त्याच्यामध्ये दिली. सो ही बेसिकली वॉज अ फाउंडर अँड डिरेक्टर, आय वुड से. ह्या गोष्टी त्यांनी अलाइन केल्या आणि मग तिथून जी वारी चालू आहे त्याला नंतर दिंडी आपण म्हणू शकतोय, किंवा पालखी सोहळा आहे, किंवा अगदी फड सुद्धा त्याला म्हटलेला आहे. अशा पद्धतीने ही वारी इतक्या डिसिप्लिनने चालते. क्या बात है.
ह्या सगळ्या माहितीचं एक खूप छान रूपांतर आपण करतो. आपण आपलं जे एक्सप्रेशन असते एखाद्या गोष्टीबद्दल ते आपण मांडतो साहित्याद्वारे. तर साहित्यामधनं आपण वेगवेगळ्या गोष्टींबद्दल लिहित असतो. आपण त्या गोष्टींबद्दल आपलं मत मांडत असतो. तर अशीच एक खूप सुंदर साहित्य परंपरा आपल्या ह्या संतांनी आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे ग्रंथ परंपरा. नक्कीच तर नक्की. ह्याबद्दल तुम्ही आम्हाला अजून थोडक्यात अजून सांगू शकाल? बघ ना, आता हे संतांचे जे विचार आहेत, आपल्याला असं वाटतं की हे फक्त अध्यात्म आहे का? तर मी म्हणेन नाही. जसं मी आयुर्वेदाचा डॉक्टर आहे आणि आयुर्वेदाने आजारावरची उपचार सांगितलेलेच नाहीयेत. स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम, की हो. तुम्ही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, दॅट इज व्हॉट इज आयुर्वेदा सेइंग. आणि इथं पण जर का तू सगळ्या संतांचे विचारच बघशील तर दे आर प्रिन्सिपल्स ऑफ सायन्स. ते तत्वज्ञान आहेत, जगण्याचे कारण आहेत. आणि त्यावेळेला जे हे आपण आचरणात आणतो आणि हे जे सगळं साहित्य आपल्याकडे आज आहे, म्हणजे तुला माहितीच आहे ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या त्यावेळेचा जो लोकल पब्लिकचा ग्रुप होता त्यांना संस्कृत आणि ही भाषा कळण्या पलीकडे होती. त्यामुळे आपल्या प्राकृत मराठीमध्ये त्यांनी त्या गीतेचं सार वयाच्या 21व्या वर्षी लिहून आपल्या हाती ही ज्ञानेश्वरी दिलेली आहे. बापरे. म्हणजे आज आपल्याकडे ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे, इतका परिपूर्ण ग्रंथ आपल्याकडे आहे. आणि त्याच्या ज्यावेळेला आपण ओव्या वाचतो किंवा त्यातले अभंग वाचतो, त्याचबरोबर तुकोबांचं तुकाराम गाथा आहे, अमृतकुंभा आहे, अशा बऱ्याच ग्रंथ संप्रदायाने आपला हा संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय हा उपकृत झालेला आहे. आणि जसं आता अभंगांचा जर का आपण बघायला गेलो तर जसा हा दिंडीचा क्रम मी म्हणालो तुला, तर त्यांच्याकडे पण जशी ही रिच्युअल्स आहेत ना, की चालायचं कुठे, खायचं कुठे, झोपायचं कुठे, त्या पद्धतीने दिवसभरामध्ये हा जो सगळा अभंगांचा क्रम आहे हा सुद्धा त्याचा ठरलेला असतो. की सुरुवात आपण करताना जसं एक मंगल कार्य करतो, तर ती मंगल आचरणा पासून सुरू होते. त्याच्यानंतर जसं जसं पुढे जातो, त्यामुळे जर का तू वारीच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत जर का थांबलीस तर ॲट अ सेम टाइम, ॲट गिव्हन पॉइंट ऑफ टाइम, सगळ्या दिंड्यांमध्ये एकच अभंग सुरू असतो. दुपारी जेवणानंतर ज्यावेळेला आपल्याला दुपारी जेवणानंतर झोप येते, लेक्चर्स मध्ये पण आपण पेंगतो, हे वारकरींना चालायचं असतं. मग त्यावेळेला जी एनर्जी, तुमचा एन्डोरन्स वाढला पाहिजे, त्यावेळेला तुम्ही उड्या मारल्या पाहिजेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक अभंगांची वेगळी परंपरा आहे. त्याच्यामध्ये आपण लंगड्याचे अभंग, आंधळ्याचे अभंग, बहिऱ्याचे अभंग अशा प्रकारचे आहेत, की मग तू नंतर बघते ना दुपारनंतर हे लोक उत्साह येऊन नाचतात काय, गातात काय, फुगड्या काय खेळतायत. हे साहित्याने नृत्य आविष्कार दिलेला एक भाग आहे त्यातला. किती छान. मला सांगा की तुम्ही सुद्धा या कलेमधनं एक काहीतरी वेगळं आविष्कार करू पाहताय. तुम्ही सुद्धा डिजिटल माध्यमातनं अभंगांना एक नवीन रूप दिलंय. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगाल? नक्कीच, मला खरंच आवडेल हा विषय शेअर करायला. की जसं मी म्हणालो की 17 वर्ष वारी करतोय, त्यातनं आम्ही कोरोना काळ आला आणि आम्ही जे नित्य वारकरी होतो, म्हणजे वारीमध्ये येण्याचं सौभाग्य माऊलींनीच दिलं. पण त्याला कोरोनामध्ये माऊलीच बस बंद झाली होती, कारण माऊलींच्या पादुका फक्त बसमधनं नेल्या होत्या. आणि त्यावेळेला एक विचार असा आला की अरे आपण, म्हणजे त्यावेळेला मला 12 वर्ष झाले होते, म्हटलं 12 वर्ष जर का आपण करतोय आणि ही वारी माझी मिस होते तर मला एवढी हुरहुर लागते, तर जे वारकरी जे परंपरेने करतायत त्यांना किती हा विरह दुःखदायक असेल. आणि माझे गुरुबंधू आहेत डॉक्टर नरेंद्र कदम, आणि अचानक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्यांनी पोस्ट टाकली की एक अभंग घेतला होता माऊलींचा आणि त्याचं निरूपण केलं होतं. आणि मी फोन केला त्याला की माऊली, हे रोज करणार आहात का तुम्ही? म्हणाला हो. तर म्हटलं मी ह्या उपक्रमात जॉईन होऊ का? आणि मग तिथून सुरुवात झाली आमची वारी जनातली, जनांच्या मनातली. ही डिजिटल वारी अशी झाली की त्यावेळेला एक सावटच पडल्यासारखं होतं. त्यामुळे आमचा अभंग, त्याच्यावरचं एक म्युझिकल कॅलिग्राफी आणि ती करतानाचा लाईव्ह व्हिडिओ, हे आम्ही ज्या वेळेला लोकांकडे ते पोहोचलं तर लोकांनी त्या डिजिटल वारीला इतकं प्रेम दिलं, इतकी मागणी त्याची परत परत पुढच्या वर्षी होऊ लागली. आणि मग त्याच्यातून आम्ही दरवर्षी काय करत गेलो, वेगवेगळ्या विषयांवरती काम केलं. जसं पहिल्या वर्षी ज्ञानोबा माऊलींचे अभंग घेतले, मग तुकोबांचे घेतले, त्यानंतर आता हे आमचं 7वं वर्ष आहे. आणि यावेळेला आम्ही कृष्णांच्या विरहणी आहेत, त्या कृष्णांच्या गवळणी आहेत, यावर आपण काम करतो आहोत. क्या बात. तर तुमचं एवढं छान तुम्ही कला सादर करताय लोकांसमोर, तर ह्या कलेमुळे खूप लोकांना नक्कीच कोविडच्या काळामध्ये खूप मदत झाली असेल, कारण आपण सगळेच घरामध्ये बंद होतो आणि आपल्या सगळ्यांनाच सगळी बाहेर जाण्याची एकूणच बंदी होती. आणि त्यामध्ये सुद्धा वारीसारखी परंपरा आपण मनामनात जपली, हे काही कमी नाहीये. आता आपण एका गमतीदार सेगमेंटकडे वळणार आहोत. आर यू रेडी? काय सेगमेंट? मी तुम्हाला हे फोटोज देते, घ्या बघू. हा, नाही बघायचं नाही.
ते फोटोज तुम्हाला धरायचे आहेत आणि मी त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला डिस्क्राईब करून सांगणार आहे. ते बरं. फोटोज कसले आहेत किंवा कोणाचे आहेत हे तुम्हाला गेस करायचं आहे. माणसं आहेत, प्राणी वारी आहेत. सगळं वारीच्या ओके ओके, संबंधितच आहे. क्या बात आहे, क्या बात. तर स्टार्ट करूया. ओके, सो पहिला फोटो जर मी उभा धरा. असं हा, सो ही व्यक्ती सकाळी येते आणि गावात खूप आढळते. ही कधी कधी येऊन भविष्य सांगून जाते. वासुदेव हो. अ, पाठी घेऊ हो. याच्यासाठी पैसे वगैरे देत नाही तुम्ही काय? दादा, ही गाभाऱ्यात असते, मूर्ती आहे आणि तिचे ती कोणत्या तरी बाजूला उभी असते, कोणत्या तरी अर्धांगिनी, आणि तिला पण वामांगी असंही म्हणतो. रखमाई. हो. वारकरी सोहळ्यातलं एक खूप मोठं आकर्षण असतं. खूप वारकरी एकत्र जमतात, ते एकमेकांसोबत उभे राहतात, त्याच्यामध्ये घोडदौड असते आणि ते नाचत असतात. रिंगण. हो. बऱ्याच बायका दिंडीमध्ये, पालखीमध्ये हे डोक्यावर घेऊन नाचतात, फिरतात, चालतात. तुळस वृंदावन. हो. 17 वर्षाचा अभ्यास आहे. आणि ज्यासाठी केला आहे हा हट्टहास, तो गाभाऱ्यात उभा असतो. आपल्या सगळ्यांमध्ये त्याची माया असते. पांडुरंग. पांडुरंग हरी. हो. राऊंड संपलेला आहे. तुम्ही सगळेच्या सगळे बरोबर गेस केले आहेत. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे असं आपल्याकडे खूप प्रसिद्ध ओळ आहे की पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, मनोभावे. क्या बात. तर अगदी ह्याच ओळी साकारतो एक वारकरी, आणि ती वारी तुम्ही गेली 17 वर्ष करताय. हे खरंच एक ध्यान आहे. हे खरंच एक मनातलं आणि तनातलं एक ही वृद्धी आहे जी आपण अजून पुढपर्यंत घेऊन जायला हवी. आणि नक्कीच, तुम्ही नक्कीच. आता जसं एक अभंग म्हणालात, तर ह्या अभंग आणि जे तुम्ही तुमच्या डिजिटल माध्यमांवरनं दाखवताय, तुम्ही तुमच्या सुलेखनामधनं दाखवताय, ह्या अभंगांचा अभ्यास तुम्ही कसा केला? हा अभ्यास तर मी तुला तेच सांगेन की कसं आहे ना, आपण कुठेतरी शास्त्र आपण म्हणतो ना की देवाने बोलवल्याशिवाय, जे एक प्रसिद्ध वाक्य बाबांच्या बाबतीत आहे की शिर्डी वही आते जेणे साई बाबा बुलाते. बुलाते. मी असं म्हणेन की आयुष्यात प्रत्येक शास्त्र तो निवडतो कोणाला जवळ घ्यायचंय. आणि मी जसं तुला म्हटलं की माऊलींनी मला त्यांच्या जवळ घेतलं. 12 वर्ष म्हणजे एक तप आपण ज्याला म्हणतो. माझे गुरुबंधू डॉक्टर नरेंद्र कदम त्यांच्या सोबत त्यांनी मला घेतलं आणि त्यातनं आपली ही एक ग्रंथ निर्मिती झाली. मी असं म्हणेन ग्रंथ का तेही तुम्हाला सांगतो की वारी जनातली आणि जनांच्या मनातली हा जो विचार आम्ही लोकांपर्यंत रुजवला की डिजिटल वारीमध्ये, जसं आता आज ज्या निमित्ताने आपण हा पॉडकास्ट केलाय, मला वाटतं त्या पॉडकास्टचं सगळं लिखाण आम्ही ऑलमोस्ट एक 5 वर्ष आधी केलेलं आहे. वारी म्हणजे काय, वारी कशी असते, वारी किती असते, वारी कोणी सुरू केली, वारीचा दिनक्रम काय, वारीचा सगळा प्रोटोकॉल काय, खाण्याची सोय, पिण्याची सोय, झोपण्याची सोय, रिंगण 7 होतात, शरीरात 7 चक्र आहेत, काय जोड आहे. वारी चालताना काही विशेष आहेत, जिथे ज्ञानोबा माऊली आणि संत सोपान काकांची जी पालखी आहे ती भेटली जाते, त्याला बंधू भेट म्हणतात. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपले संत महात्मा हे ह्या वारी करायच्या, आणि वारी केल्यानंतर एक ना पॉइंट असा येतो दुर्वा की तिथून तुला पंढरपूरचा कळस दिसतो. आता मला विचार कर, तू ज्या गोष्टीसाठी अट्टाहास करते 15, 16, 17 दिवस आणि तुला कळस दिसल्यावर तुझ्या मनाची स्थिती काय असेल, तू धावत सुटशील ना. ते सगळे संत तिथे ज्या वेळेला धावत सुटले होते त्याला धावा म्हणतात. आणि आजही भंडी शेगावच्या पुढे गेल्यानंतर पालखी मार्गातलं ते गावाचं नाव आहे, सगळे वारकरी तिथे गेल्यानंतर विचार कर 18 दिवस चाललेले असतात आणि तो कळस तिथे त्यांना आता नाही दिसत. आता खूप कन्स्ट्रक्शन आणि झालेत, पण लोक धावतात. मग अशा बारीक सारीक सगळे ज्या गोष्टी आहेत, आणि 100 प्रश्न आहेत की माऊलींचे 2 अश्व असतात, म्हणजे घोडे आहेत, एकावरच चोपदार बसतो, एक रिकामा का, त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊली कशी बसली जाते, ते घोडे कुणाचे, असे असंख्य प्रश्नांची उत्तर आम्ही या पुस्तकात दिली आहेत. तर आज तुझ्या माध्यमातून आणि केसी कॉलेजच्या ममच्या या बैठकीतून मला आवर्जून सांगायला लागेल की आजच्या पिढीला हे एक रेडी रेकनर म्हणून असं आहे, वारी जनातली, आणि नावच तसं दिलंय, वारी जनातली जनांच्या मनातली. तर हे मला वाटतं आपल्या ममच्याही कॉन्टॅक्टमधनं आपण जे रसिक प्रेक्षक आहेत आणि विठ्ठल भक्त आहेत, आणि आपली जी जनरेशन आहे ज्यांना स्वतःला विठ्ठलमय व्हायचं आहे, त्यांना नक्कीच मदत करणार आहे. तर ते नक्की संपर्क साधून याचा अभ्यास करू शकतात. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आज आलात आमच्यासोबत आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, आणि नुसत्या गप्पा नाही तर त्यातनं आम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या, याच्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. आणि वारी आम्हाला आज तुमच्या माध्यमातून अनुभवता आली, ती नक्कीच लवकरच आम्ही खरंच जाऊन पायी चालत चालत अनुभव, ह्याची आम्हाला आशा आहे. आणि शेवटी जाताना फक्त 2च शब्द सांगेन तुकोबा महाराजांचे की केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर आपण सगळ्यांनी करूया ही वारी, करूया आपण, अध्यात्म जपूया
आणि हा माझा पुढे नेऊया. खूप खूप धन्यवाद.